सोनारांच्या दुकानांमध्ये जाऊन कथित फसवणूक केल्याच्या आरोपातील एक महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता। अखेर पोलिसांना या प्रकरणात यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे। पाहूया हा सविस्तर वृत्तांत। मोनाली श्रीती कावटकर नावाच्या महिलेविरुद्ध सराफा व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने विविध सोनारांच्या दुकानांमध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर विश्वास संपादन करून सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कथित फसवणुकीचे प्रकार केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला। या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला। तपास दरम्यान आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत होते। गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात यश मिळवले। पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे। यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच अशा प्रकारच्या आणखीन घटना घडल्या आहेत का, याचाही तपास केला जात आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिक आणि व्यावसायिकांना व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। मोनाली श्रीती कावटकर म्हणून एक महिला आहे। ती रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि तिची मोडस आहे की सोनाराच्या दुकानात जायचं, त्या ठिकाणी काही खरेदी केल्याचं भासवून त्या ठिकाणी सोना लुटायचं, तसेच काही महिलांना फसवणूक करायची, पॉलिश करून वगैरे देतो अशा पद्धतीने महिलांची दिशाभूल करून तिच्याकडून सोनं घ्यायचं, अशा पद्धतीची महिलेची मोडस होती। एका सोनाराच्या दुकानामध्ये तिनं असे प्रकार करताना निदर्शनास आले होते आणि ते जे फुटेज आम्हाला प्राप्त झाले त्या अनुषंगाने सदर महिलेस आम्ही अटक करण्यात आलेली असून तिचा 3 दिवस PCR घेण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाच्या तिचा न्यायालयीन कोठडी तिला पाठवण्यात आलेली आहे। या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली असली तरी तपास अद्याप सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे।